खरं तर धनगर समाज आणि आदिवासी समाज या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थाने या महाराष्ट्र सरकारनं केलेलं आहे. निश्चितपणानं सर्वोच्च न्यायालयानं निकाल हा आदिवासी समाजाच्या बाजूने दिलेला आहे. धनगर समाज हा आदिवासी समाजामध्ये मोडत नाही याचा स्पष्ट निकाल असताना देखील विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांचा जोगवा मागण्यासाठी खऱ्या अर्थानं या सरकारनं धनगर समाजाची मतं कॅप्चर करण्यासाठी त्यांना आश्वासनं दिलेत की तुम्हाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करतो. परंतु धनगर समाज हा आदिवासी होऊ शकत नाही हे त्या धनगर समाजाला देखील माहिती आहे. पण धनगर समाज विश्वास का हे राजकीय जोगवा मागणाऱ्या लोकांवर ठेवतोय, या सरकारवर ठेवतोय तेच समजत नाही. चक्क धनगर समाजाची फसवणूक आणि धनगर समाजाची पिळवणूक करण्याचं काम खऱ्या अर्थाने हे सरकार करतंय हे या धनगर समाजाला खऱ्या अर्थानं समजायला पाहिजे. निश्चितपणानं कारण की पाठीमाग अनेकदा आदिवासी आणि धनगर हा संघर्ष वगैरे आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इथून पुढे हा संघर्ष संपलाय. ज्या अर्थी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला त्या अर्थी हा संघर्ष संपलाय हे त्यांनी समजून घ्यावं आणि गप्प बसावं. धनगर समाजाला आरक्षण मिळू नये असं आमचं दुमत नाही. धनगर समाजाला आरक्षण मिळावं, पण आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या व्यतिरिक्त त्यांना आरक्षण द्यावं. आणि धनगर समाजानं या शासनाच्या भूलथापांना बळी पडू नये आहे असं आपण गप्प राहावं एवढंच खऱ्या अर्थानं धनगर समाजाला मी सांगेल. आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. जय आदिवासी.